आज आहे नागपंचमी. सर्वप्रथम नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे काही जण खिचडी खातात किंवा काही जण शिकरण, दही शिकरण, केळी शिकरण असं खातात. तर मी खिचडी बनवणार आहे, तर तुम्ही ती खिचडी पहा आणि एन्जॉय करा. थँक्यू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रद्धा शेंडगे. आज आपण उपवासासाठी छान अशी आपण खिचडी बनवणार आहोत. तर त्यामध्ये काय काय साहित्य आहे, आपण कशी बनवतो, आपली खिचडी कशी मऊसूत होते, यासाठी मी तुम्हाला काहीतरी ट्रिक सांगणार आहे. कशी बनवायची ते सुद्धा सांगणार आहे. काही काहींची खिचडी कशी होते, अशी पूर्ण एकमेकांना गोळा झालेली होती, पूर्ण गोळा तयार होतो. आपली खिचडी अगदी मऊसूत तयार होते. ती कशी बनवायची ते तुम्ही रेसिपी पुढे पहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण खिचडी बघूया. शिजवलेला बटाटा आहे, त्यामध्ये टाकण्यासाठी कुकरला लावून 3 शिट्ट्या केलेल्या आहेत. तुम्ही मस्त बघा, हा शिजलेला आहे. आता आपण याला कट करूया. आपण रेसिपीला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण कढई ठेवलेली आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 3 पळी तेल घालणार आहोत. ठीक आहे. मस्त छानपैकी आपण असं तेल गरम करणार आहोत. आपण असं बघायचं तेल गरम झालंय की नाही. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत मिरच्या मी लाल यासाठी घेतलेल्या आहेत. आमच्या घरची मिरची मी आणल्या होत्या, ते लाल झालेल्या आहेत ना, त्यामुळे आता कोणता लाल मिरची घेतली. तेलामध्ये मिरची छान अशी तडतड 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 होऊ द्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. कॅमेरा लांब पकडायचा. त्यामध्ये आपण थोडीशी घालणार आहोत जिरी. आपण थोडीशी जिरी घातलेली आहे चवीनुसार. कोण घालतं कोण नाही घालत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत शिजवलेला बटाटा. आपण छान असा बटाटा शिजवलेला आहे. शिजवलेला बटाटा आपण त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत. मिरची खूप उडते, त्यामुळं आपण लगेच ते करून घ्यायचं. त्रिशू चूप व्हाईट. असं मस्तपैकी आपण त्याच्यामध्ये बटाटा परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत साबुदाणा आपण एक रात्री भिजवलेला आहे. आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत साबुदाणा. छान असा आपण साबुदाणा त्याच्यामध्ये घातलेला आहे. साबुदाणा छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर आपण छान असा साबुदाणा परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपण छान असा साबुदाणा परतून घेत आहोत. पांढरा साबुदाणा ठेवायचा नाही. साबुदाणा हा लालसर छान असा परतायचा.
आणि आपण दाण्याचं पीठ सगळ्यात शेवटी घालणार आहोत. सगळी पण आपण अशी छान अशी खिचडी परतून घेणार आहोत. लाल साबुदाणा बघा, मग अशी पांढरा दिसत होता, आता लाल दिसायला लागलेला आहे. काही काहींची खिचडी बघा कशी अशी खूप अशी चिकट होते. ती न होण्यासाठी साबुदाणा रात्री भिजत घालायचा, त्यामुळे अशी खिचडी अशी खूप मऊसूत होते. तुम्ही बघू शकता हे एकमेकाला अजिबात चिकटलेलं नाही आहे. मस्त असं आपण साबुदाणा परतून घेऊया. साबुदाणा पूर्णपणे लाल व्हायला पाहिजे. दोन मिनिट फ्रीशू. छोटी मुलगी आहे त्यामुळं आवाज येतोय. त्यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत पहिल्यांदा. जेवढे साबुदाणे असेल त्या प्रमाणानुसार आपण हे मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण मस्त असा त्याच्यावरती दाण्याचा कूट घालणार आहोत. आपण दाण्याचा कूट घातल्यानंतर बघा आपल्या खिचडीला कलर आलेला आहे. मग अशी आपली खिचडी लालसर दिसत होती, आता आपण थोडीशी छान असं याला चॉकलेटी कलर आलेला आहे. आणि आपल्या खिचडीमध्ये मिरच्या लाल असल्यामुळं अजूनच सुंदर ती दिसत आहे. तुम्ही बघू शकता आपल्या खिचडी किती छान अशी तयार झालेली आहे आणि कुठेही पांढरी नाही आहे. आपली खिचडी बघू शकता तुम्ही, कुठेही अशी नाही का गोळा झालेली नाही, अशी मस्त सुट्टी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, आता छान अशी सुट्टी आहे. काही काहींची खिचडी कशी पूर्णपणे शाबूत तांदूळ न व्यवस्थित भिजवल्यामुळे गोळा होते. ही खूप मऊसूत अशी खिचडी रेडी झालेली आहे. छान अशी खिचडी तयार आहे, तर तुम्ही उपासाला तयार करू शकता आणि खाऊ शकता.